नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत बाळासाहेब पाटील आहेत। श्री बाळासाहेब पाटील हे कोल्हापूर येथील असून ऊस उत्पादक जे काही शेतकरी आहेत त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ते अत्यंत चांगल्या अशा प्रकारचं मार्गदर्शन करत असतात आणि सध्या ते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार पाटील साहेब। नमस्कार। मराठवाड्यामध्ये आपण जर बघितलं एकरी ऊसाचं जे काही उत्पादन आहे 50 ते 60 टन निघतं आणि तेच तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास 100 ते 125 टन ऊसाचं उत्पादन निघतं। हा जो काही फरक आहे याच्याकडे नेमकं आपण एक ऊस पिकाचे तज्ञ आहात, नेमकं कसे पाहता किंवा काय सांगाल तुम्ही आम्हाला? आपल्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्राला जमिनीचे 3 प्रकार आहेत, काळी, चुनखड, तांबडी आणि नदीकडची असे 3-4 प्रकारची माती आहेत। आणि इकडे जी माती तुमच्या इकडची आहे ही हलकी माती आहे, परत दुष्काळी भाग आहे, पाण्याची टंचाई आहे, आपल्याकडे पाणी भरपूर प्रमाणात। आणि इकडच्या जमिनीचा मी पीएच बघितला तर पीएच पण कमी आहे, जमिनी जास्त आहेत, भरपूर आहेत, पण जमिनीची पाहिजे तशी मशागत होत नाहीत, पाहिजे तशी खतं म्हणजे शेणखत कंपोस्ट खत आपलं दिलं जात नाही आणि त्याच्यामुळं ॲव्हरेज पण घट होत आहे। आणि वातावरण परत पाण्याचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळं ठिबकसारख्या योजना आपल्याकडे भागात अजून नाही आहेत आणि त्याच्यामुळंच हा फरक दिसतो आहे। आता आपण बघतो पाटील साहेब की ही ऊस लागवड करत असताना जे काही सऱ्या आहेत नेमकं त्याचं जे काय अंतर आहे, कोण म्हणतं 4 फूट, कोण म्हणतं 4.5 फूट, कोण म्हणतं 6 फूट 8 फूट, तर नेमकं योग्य अंतर काय ठेवलं पाहिजे? जमिनीच्या मजदुरानुसार जमीन म्हणजे जर माळरान असेल तर त्याला 4-4.5 फुटाची सरी ठेवावी, हलकी जमीन असेल तर। भारी जमीन असेल, काळी कसदार जर जमीन असेल तर 5.5, 5-6 फुटापर्यंत 7 फुटापर्यंत सुद्धा ठेवली तर चालते। आता मीच सांगतो, माझी 6 फुटाची सरी ठेवून 114 टन मी ॲव्हरेज काढलेला आहे। 114 एकरी 114 टन हायेस्ट ॲव्हरेज काढलेला। तुमच्या माहितीनुसार तुमच्या भागामध्ये हायेस्ट जे काही टनेज आहे ते किती आहे, काय सांगाल तुम्ही आम्हाला? आपल्या इकडची लोक 125च्या पुढे आहेत, आता एकरी 40 गुंठ्यामध्ये 125च्या पुढे आहेत। आणि मी महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश 4 राज्यातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय, व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्लॉट व्हिजिट करतो। आणि महत्त्वाचं म्हणजे माझं काम असं आहे की सॉइल टेस्टिंग, जसं आपण आपल्या शरीराची सोनोग्राफी करतो तसं या मशीन म्हणजे जमिनीचं आपण या मशीनद्वारे सोनोग्राफी करतो। म्हणजे ह्याच्यामध्ये 8 प्रकारचे घटक आपले चेक झाले जातात। आता हे मशीन नेमकं कोणत्या संदर्भातली आहे? हे पूर्ण जमिनीचं मॉइश्चर, परत NPK, pH, EC, कंडक्टिव्हिटी आणि कार्बन ह्या 8 प्रकारच्या घटक इथे चेक होतात त्या मशीनद्वारे, फक्त मायक्रोन्यूट्रिएंट याच्यामध्ये होत नाही। आणि हे चेक करूनच आपलं पुढचं काम, खताचे डोसेस म्हणा, प्रत्येक वेळेला, प्रत्येक विजिटला, प्रत्येक महिन्याला मी विजिट करतो आणि त्या विजिटमध्ये NPK मध्ये जे वाढलं खत ते पुढच्या डोसेसला कमी करतो आणि जे कमी आहे ते वाढवून देतो। असं पूर्ण एक म्हणजे मे महिन्यापर्यंत माझं सगळं विजिट असतं, पाऊस चालू व्हायच्या अगोदर। आणि पाऊस चालू व्हायच्या अगोदर पूर्ण प्लॉटचं निरीक्षण करून त्याच्यातील 2 ते 4 ऊस काढले जातात आणि त्याचे वजन काढून संख्या मोजमाप करून ऊसाची घेरी, पानाची लांबी, रुंदी सगळं हे करून वजन केलं जातं शेवटी। आणि मग त्या प्लॉटचं मी ॲव्हरेज सांगतो, म्हणजे अंदाजे 40 होईल, 50 होईल, एक 2-4 टनाचा इकडे तिकडे फरक होईल, पण परफेक्ट मी सांगू शकतोय। आता तुमच्या जर समजा मार्गदर्शनाखाली जर समजा एखाद्या शेतकऱ्यांनी ऊसाचं जे काही पीक घेतलं तर आमच्याकडे मी आता सांगितलं की 50 ते 60 टन एकरी उत्पन्न निघतं, तर तुमच्या मार्गदर्शनामुळे नेमकं यामध्ये किती वाढ होईल? आता त्याचं कारण असं आहे की आपल्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्राला आडसाली लागण होते, आता आपल्या इकडं आडसाली पण नाही, पुरांगा पण नाही, आता सुरूमध्ये आपल्या लागणी चालू झालीत, म्हणजे अजून ह्या भागात चालू आहेत। आता मी आता बरंच बघतोय की सुरूमध्ये कालावधी महिने कमी पडतात, पुढचे तुटायचे दिवस कमी पडतात आणि 8 महिन्यानंतर साखर ऊसामध्ये तयार होते, म्हणजे ग्लुकोज तयार होतो। तर त्याला इकडच्या भागातले लोक लवकर 13-14 महिने झाले की ऊस लवकर घालवतात, त्याच्यामुळे ते ॲव्हरेजला फरक पडतो। तरी सुद्धा यावर्षी मी आता पहिल्यांदा तुमच्या भागात येऊन मी आता म्हणजे लोकांना व्हिजिट करून किती वाढ होईल तुमच्या या गायडन्समुळे? तर सुरूमध्ये करून सुद्धा किंवा पूर्वांगामध्ये करून सुद्धा मी 10 ते 15 टन एकरी ॲव्हरेज काढून देऊ शकतो। आता त्याचा असा आहे, त्याला फायदा आपल्याला काय होणार आहे, या मशीनचा फायदा होणार आहे। जे आपण अंदाजाने याच्या अगोदर जे खतं देत होतो किंवा दुकानदाराकडे जायचं, आपण आपली मोठी बांधणी करायची आहे, बाळ बांधणी करायची आहे, आपल्याला खतं द्या म्हणून त्याच्याकडून खतं मागत होतो, पण त्याच्याकडे जे उपलब्ध आहे तो देत होता। पण आता तसं नाही, त्या मशीनमुळे जी काय गरज आहे हे आपल्याला समजतं। खताची बचत होणार ते होणार, आपली खतं ग्रॅममध्ये असतात, पोत्यामध्ये नाही, किलोमध्ये नाही, ग्रॅममध्ये, म्हणजे रोपाच्या म्हणजे ऊसाच्या रोपाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण
खतं देत असतो. त्याच्यामुळे खताची बचत होऊन आणि पाहिजे ते दिल्यामुळं ऊसाची वाढ चांगल्या प्रकारे होते. आता ऊसाची जी काही लागवड आहे त्याबद्दल सुद्धा बराचसा संभ्रम असतो की नेमकं मग आता योग्य लागवडची पद्धत नेमकी कोणती आहे? कमीत कमी 4.5 फुटाची सरी पाहिजे. नाही आता रोप म्हणा बेनं म्हणा हा, ही ते- लागवडीची पद्धत म्हणतो. हा, सगळ्यात उत्तम म्हणलं तर कणी रोप लागण चांगली. त्याला 1 ते 2 आळवणे झाल्या, खताचा 1 डोस झाला की लगेच त्याला फुटे वगैरे चालू होतात. एक महिन्यामध्ये 25 दिवसामध्ये रोपाला फुटवायला चालू होतो. पण कांडी लागण केली तर त्याला महिना 6 महिना लागतो. परत भरणीला वेळ लागतो, मोठ्या बांधणीला वेळ लागतो. तसं 1 महिना अगोदर रोपाची लागणीची भरणी होऊ शकते. आता ऊसाचं जे काही पाण्याचं जे काही व्यवस्थापन आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला काय सांगाल? पाण्याचं व्यवस्थापन तुमच्या भागात पाण्याचा हे दुष्काळ भाग असल्यामुळं ठिबकनं पाणी दिलं तर अतिउत्तम, पीक चांगलं, प्रत्येक थेंब थेंब मुळाच्या सानिध्यात राहणार, तण नियंत्रण होणार, वापसा कंडिशन जमीन राहणार आणि सगळीच्या सगळी विद्राव्य खतं आपण मुळीला जाणार. त्याच्यामुळं ठिबकनं पाणी दिलेलं एकदम उत्तम. आता फवारणीच्या बाबतीमध्ये काय सांगाल? ऊसाला सुद्धा फवारणी उसाला करावी लागते असं करावी म्हणतात. लागते. नेमकं काय उसाला आणि कशा पद्धतीची फवारणी कधी करायचं? कसं आहे, विद्राव्य खतं मग 19 असतील, 13 असेल, 12 असेल, 0 असतील, अशी जी विद्राव्य खतं आहेत ती स्टेप बाय स्टेप ती द्यावी लागतात वाढीच्या अवस्थेमध्ये. त्याच्यामध्ये संजीवकच्या फवारणी द्याव्या लागतात, कीटकनाशक घालावं लागते. भरपूर प्रकारचे काही वातावरणातले काही व्हायरल येतात, त्याच्यासाठी कीड येते, माव्यासारखे कीड येतात, पांढरी माशी येते, तांबडी माशी येते, याच्यासाठी हे फवारणी घ्यावंच लागतात. आणि फवारणी नाही घेतलं तर ते मग माव्यासारखी कीड येऊन कधी ऊसाचा अवरेज मिळत नाही. म्हणजे साखर तयार व्हायला प्रॉब्लेम होतो, अन्नद्रव्य तयार व्हायला प्रॉब्लेम येतो. आता जे काही ऊस उत्पादक अशा प्रकारचे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या प्लॉटला भेटी दिलेल्या आहेत. बरोबर तर मग आता आपण प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातले आहात. बरोबर. तर पश्चिम महाराष्ट्र आणि आता हे जे काही मराठवाडा आहे या शेतकऱ्यामध्ये तुम्हाला नेमकं काय फरक दिसून आला नेमकं, किंवा काय दिसतो फरक? नाही, आता कसं झालं, मी पहिल्याच वेळी आल्यामुळं बऱ्याच लोकांची उत्सुकता आहे ऊस लावण्याची. हा. याच्या अगोदर नव्हती, कारण यावर्षी पाऊस जास्त दिवस लागल्यामुळं तलाव वगैरे सगळे भरलेले आहेत. 100 किलोमीटरवरून लोकांनी तुमच्या भागातल्या ऊस आणलेला आहे आणि लावायला चालू आहेत, लागणी करायला चालू आहेत. दररोज मला 2-3 फोन आहेत की तुम्ही आमच्याकडे या. काय तर मी पण हाडाचा शेतकरी आहे. शेतकऱ्याला 5-10 टन त्याचा ऊस वाढावा, त्याच्या हृदयामध्ये माझं घर व्हावं, ह्याच्यासाठी मी प्रत्येक प्लॉटला प्रत्येक महिन्याला मी शेतकऱ्याच्या प्लॉटवर जाऊन व्हिजिट करतो. आणि मला असं वेगळं काहीतरी तुमच्या मराठवाड्यात करून द्यायचं आहे की बाबा कमी खर्चामध्ये आणि 1 एकरमध्ये जिथं 50 निघतो ऊस तिथं मला 60-70वर 80वर कसं जाता येईल हे मला करायचं आहे आणि हे दाखवून द्यायचं आहे. होऊ शकतंय आणि त्याला जोड म्हणजे ह्या मशीनची आहे. कमी खर्च कमी करून आपण उत्पादन वाढवून द्यायचं आपण काम करायला लागलोय आणि सुरुवात माझी आत्ता आहे. त्याच्यामुळं इथून पुढं अजून आपल्याकडे 6 महिन्यात आपण पाहिजे ते करू शकतोय. ऊस चांगलं जोपासण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विशेष काय काळजी घेतली पाहिजे? विशेष म्हणजे आपला पण स्वतः काहीतरी अभ्यास पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. प्रत्येक आपण प्लॉटवर दररोज 2 फेरे सकाळी संध्याकाळी फिरून आलं पाहिजे. कुठं रोग पडलाय, काय कुठं काय करायला लागतंय का, हे शेतकऱ्यांनी पण जागरूक राहिलं पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून राहता आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे, आपण शिकलं पाहिजे, लेक्चरला गेलं पाहिजे, शेतीशाळा घेतल्या पाहिजेत, एखाद्या चांगल्या माणसाला बोलवून माहिती घेतली पाहिजे, पुस्तक वाटली पाहिजे, प्रॅक्टिकली राबलं पाहिजे, केलं पाहिजे. आता माझा एवढा 32 वर्षाचा अभ्यास आहे की मला ऊसाबद्दल कुठलाही प्रश्न विचारा त्याचं उत्तर तुम्हाला मिळणारच. काय आणि अजून कोणी मला वाटतं पश्चिम महाराष्ट्राचा की बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या महिन्याला व्हिजिट देणार अजून कोण नाही आहे, एकमेव मीच आहे. कारण मला काहीतरी मी पण गरिबीतून वर आलेला शेतकरी आहे. एक शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं म्हणून माझा एक प्रयत्न आहे. म्हणून फक्त मराठवाडाच नाही, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश 4 राज्यातल्या शेतकऱ्यांना माझं मार्गदर्शन आहे. ऊस पीकचे काही तज्ज्ञ आहात बाळासाहेब पाटील, नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय आव्हान करतील? आता बघा, मी असाच होतो, मी काय घडलो नव्हतो. इच्छा पाहिजे आपली काहीतरी करायची, आपण करून दाखवायची काहीतरी इच्छा पाहिजे. आणि अशाच पद्धतीने मी प्रत्येक ठिकाणी नवीन काहीतरी शोधात होतो. 4 फुटाची सरी सोडल्या काय होते, 5 फुटाची सरी सोडल्या काय होते, असं मी बरेच ठिकाणी गेलो, लेक्चर मी पण ऐकलेत. आणि आज रोजी मी स्वतःच अवरेज 114 काढून मी आज बाहेरच्या लोकांना म्हणजे बाहेरच्या राज्यातील लोकांना मी सांगत आहे की बाबा अशा पद्धतीने केलं की तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकताय, तुमचं अवरेज चांगल्या प्रकारे निघू शकतं. आणि वेळच्या वेळी सुधारित बेणे 8 ते 10 महिन्यातलं बेणं वापरणं, प्रत्येकी 3 वर्षानं बेणे पालट करणं, फेरबदल करणं,
हे केल्याशिवाय अवरेज वाढणारच नाही आणि हे करणं फार प्रामुख्याचं गरज आहे. धन्यवाद पाटील साहेब, धन्यवाद. तुमच्या या मार्गदर्शनामुळे मराठवाड्यातील जे काही ऊस उत्पादक शेतकरी आहेत, ऊस उत्पादक शेतकरी, त्यांचं जे काही ऊसाचं जे काही उत्पादन आहे वाढो, अशा प्रकारची या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करू. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.